महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला महापालिकेत पुन्हा राडा, सत्ताधारी आमने सामने। अकोला महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा गोंधळ पाहायला मिळाला। स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांच्यातील वाद आता थेट रस्त्यावर पोहोचला आहे। आज महापालिका परिसरात दोघांमध्ये जोरदार वाद, प्रचंड शिवीगाळ आणि धक्काबुक्की अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न मागील स्थायी समिती बैठकीत सुरू झालेल्या वादानंतर भारुका यांना निलंबित करण्यात आले होते। याच मुद्द्यावरून आज पुन्हा वातावरण तापले। कुणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही। विजय अग्रवाल निलंबन कोणत्या अधिकारात? सागर भारुका दरम्यान उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत मोठा अनर्थ टाळला। सत्ताधाऱ्यातील हा वाद आता महापालिकेच्या कामकाजावर परिणाम करणार का? तू मोहन बाटे गुंजी बाबा त्याचा झाली पाहिजे ना। बरं शिव्या आम्ही दिल्या का? शिव्या कोण दिल्या? ज्यांना पहिले शिव्या दिल्या त्याला निलंबित करा ना। ये करून आलो। और विजय अग्रवाल को जो सभापति है उसको राइट है क्या मेरे को निलंबित करने का? वो दो बड़े साहब जो थे उनको राइट है क्या मेरे को निलंबित करने का? ये मनमानी कारोबार चालू है यार, लोगों को लूटमार वाला कारोबार चालू है। करण्याचा विशेष काय? माणूस तिथं प्रश्न विचारला, चांगला बोलून राहिला ना तो। बरोबर तुम्ही होत नाही, आम्हाला मान्य आहे ना, पण माझ्या माणसाले तुम्ही निलंबित कसे करू राहिले? बरं निलंबित करू राहिले तर मग त्याचा प्रश्न उत्तर द्या बरं, का करू राहिले? पंचाने प्रश्न विचारला म्हणून, प्रश्न विचारला म्हणून का निलंबित? जनता को मैं हाथ जोड़ के प्रामाणिकपणे से कहना चाहता हूँ क्या आम्ही पैसे खाणारे लोक नाही आहे। आम्ही त्या शिंदेकडे त्याच्यासाठी निघालो, पैसे खायसाठी आम्ही ओरिजिनल लोकांना न्याय द्यायसाठी गेलो, आम्ही लोकांसाठी गेलो। आम्हाला पैसे पाहिजे असते ना, आम्ही तेव्हाच गेलो असतो। अरे लोग पैसे खाने के लिए इतने तरस रहा हुआ, गाला गलौज पे आ गए। लोगों की माँ बना क्या रोड पे है क्या? लोगों की माँ बना क्या रोड पे है क्या? जिसने गाली दिया क्या रोड पे क्या है? बोले हमारे घर बोले तुमसे दादागिरी कर रहा एक महीना से तुमको मेरा खबर सुनाएगा तुमसे दादागिरी करेगा तुमको मरीबा बोलेगा आज पोलीस स्टेशनला नगरसेवक आणि सभापती विजयजी अग्रवाल यांनी एक तक्रार दिलेली आहे। त्याच्यामध्ये गैरअर्जदार सागर भारुका यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ, त्याचप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। अशा आशयाने त्यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जावर आता तक्रार दाखल करण्याची आमची प्रोसिजर सुरू आहे। बोला आज इसके लोग क्या कहेंगे? जो लोग नशा दारू पी के गांजा पी के आते हैं और गाली गलौज करते हैं उनको क्या कहेंगे? ऐसे जो लोग हैं जो दादागिरी करना चाहते, जो गुंडागर्दी करना चाहते, जो गाली गलौज करना चाहते, उनकी जो जगह है उनको बता देंगे। फ्लेक्स का क्या मैटर तो मुझे नहीं मालूम। 100% तक्रार करना नहीं है। ये तो नगर सेवक का थोड़ी झगड़ा है, ये तो व्यक्तिगत है। इनको महापालिका में आने का पहला समय इनका है। इनको अभी महापालिका बोलने की बातें जो जबान है इनकी, इसका परिणाम इनको भोगना पड़ेगा। सागर भारुका हा आज महापालिकेत आला। त्यांनी आयुक्ताच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केली, तिथे खुर्च्या फेकल्या। मला माझ्या ऑफिस समोर येऊन टीव्हीवर इंटरव्ह्यू देत होता। तुम्ही सगळे तिथं पत्रकार हजर होते आणि मोठमोठ्यांनी बोलत होता। मी दिसल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरू केली आणि मी त्याला म्हटलं की कोणाला बोलतो रे? तर तो माझ्या अंगावर आला। त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तो नशेमध्ये आहे, तो गांजा पिते, गोळ्या खाते, एमडी खाते, त्याचे क्लब आहेत, त्याच्यावर 24-25 केसेस आहेत। तो क्रिमिनल आहे। याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। पोलिसांनी याच्यावर कडक कारवाई करावी।
महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.